नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एजे या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, याच्यामध्ये आज आपण जी मोफत पोलीस भरती सिरीज जी घेतली आहे, मोफत पोलीस भरतीचे क्लासेस जे आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, भाग आपण जे गुणोत्तर आणि प्रमाण हा जो टॉपिक बघितलेला आहे, त्या गुणोत्तर आणि प्रमाण टॉपिक मध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की गुणोत्तर प्रमाण कसं शोधायचं रे। अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो। कंबाईन साठी सुद्धा याच्यामध्ये 2-3 प्रश्न येतात, पोलीस भरतीमध्ये 3 ते 4 प्रश्न येतात आणि सरळ सेवेमध्ये कुठल्याही पेपरला मित्रांनो टीसीएस आयबीपीएस च्या 3 ते 4 प्रश्न मित्रांनो या टॉपिक वरती असतात। अगदी सोपं आहे, एकदम जाणीवपूर्वक आणि लक्षपूर्वक बघा। याच्यामध्ये काय असतं, गुणोत्तर प्रमाण जे असतं, गुणोत्तराचं प्रमाण असतं मित्रांनो। प्रमाण म्हणजे काय, ते तुलनात्मक असतं मित्रांनो। याचं एवढं प्रमाण असेल तर त्याचं तेवढं आहे, म्हणजे त्याचा काय असतो, सहसंबंध असतो, त्याची तुलना असते एकमेकांशी। जसं म्हणजे आपण 12वी मध्ये कसं असतं, आपण कॉलेजला गेल्याच्या नंतर कन्फ्यूज असतो बाबा, म्हणजे ही बरी का ती बरी का तिच्यापेक्षा ती बरी, असे आपल्या मनामध्ये कन्फ्युजन असतं। मग आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, एक गुणोत्तर प्रमाण रेशो आपण बघत असतो की याच्यामध्ये सक्सेस रेशो कोणत्यात जास्त आहे, कोणत्यामधून आपल्याला सहज काहीतरी मिळेल। म्हणजे कोणती मित्रांनो याच्यावरून चुकीचा अर्थ घेऊ नका, ही बरी का ती बरी म्हणजे कोणती स्ट्रीम बरी, आपल्याला त्यामधून कोणती स्ट्रीम बरी, मग आपण आर्ट घ्यायचं का सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं, हे जे आपले प्रश्न असतात मित्रांनो, ही प्रश्न तुम्ही ही बरी का ती बरी याचा चुकीचा अर्थ घेऊ नका। कंपॅरिझन जे आहे ते तुम्हाला जो बरोबर वाटतो तो घ्या तुम्ही, त्याच्याबद्दल काय अडचण नाही। तर ते काय आहे आपलं, याच्या तुलनेत बी हा किती आहे मित्रांनो, ए जर 4 असेल, ए बरोबर 4 असेल तर बी बरोबर काय आहे मित्रांनो, 6 आहे। याच्या तुलनेत ए 4 असेल तर बी किती आहे, 6 आहे। म्हणजे बी बरोबर 6च नाही मित्रांनो आणि ए बरोबर 4च आहे असंही नाही। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय बी जर 18 असेल, बी बरोबर जर 18 असेल तर सी बरोबर जो आहे तो सी बरोबर किती आहे, 5 आहे। तर त्यांनी विचारले मग आता ए बी आणि सी या तिन्हींचं गुणोत्तर एकत्र एस बी 20 हे कसं मित्रांनो। आता 20 किती आहे, 18/5 आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे। 20 किती आहे मित्रांनो, 18/5। 20 ऑलरेडी 18/5 आहे मित्रांनो। असं गेला तरी उत्तर येऊ शकतं, पण हे उत्तर चुकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे आपल्याला आणखी काय करायचं आहे, ए सुद्धा काढायचा आहे। आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बी आणि सी याच्यामध्ये सी जो आहे ती काय आहे, मूळ संख्या आहे, ती कोणत्याच पाढ्यात नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याचं संक्षिप्त करूच शकत नाही 5चं। त्याच्यामुळे बी ची किंमत तुम्हाला 18 ठेवावीच लागणार आहे, बरोबर। 5चं तुम्ही संक्षिप्त रूप कमी काय करणार आहेत मित्रांनो, अपूर्ण संख्या यामध्ये येत नाहीत। अपूर्णांकी संख्या येण्यापेक्षा पूर्णांक संख्या 5 आहे, 5चं संक्षिप्त रूप आपण करणार नाहीत आणि मग काय आहे 18 जो आहे। आता याच्यामध्ये आणखी काय झालं असतं, 18 आणि 5, 18 ही समसंख्या, 5 ही विषम संख्या, म्हणजे याला 2 नेही भाग जात नाही आणि कोणत्याही सामायिक संख्येने भाग जात नाही, म्हणून 18 आणि 5 हा गुणोत्तर मित्रांनो असाच येणार आहे। आणि हे एकदम इझी तुम्ही काय करू शकता, पर्याय क्रमांक 4 हे उत्तराचा ऑप्शन निवडू शकता। पण ठीक आहे, आपल्याला उत्तर सोडवायचं सुद्धा शिकायचंय मित्रांनो, प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचं सुद्धा शिकायचंय। आता बघा याच्यामध्ये काय आहे, ए जर 4 असेल तर बी 6 आहे, पण बी किती आहे मित्रांनो, 18 आहे। बी 6 आहे म्हणजेच किती आहे मित्रांनो, 18 आहे। मग हा 6 ला कितीने मल्टिप्लाय करावा लागेल तेव्हा 18 येईल, तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे 3 ने, बरोबर। याला जर 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर 18 येणार आहे। त्याचबरोबर बी इथे 6 आहे म्हणून तिथे तो काय झालेला आहे, इथे 6 आहे तेव्हा ए काय आहे, 4 आहे। बी जर 18 असेल तर ए किती, बी जर 18 असेल तर ए किती, मग बी जर 18 असेल, बी ला 3 ने गुणलं तर ए ला सुद्धा 3 नेच गुणावं लागेल ना मित्रांनो। हे किती आलं, 12 आलं, बरोबर। मग ए 12, बी 18 आणि सी 5च आहे मित्रांनो। अगदी सोप्या पद्धतीत या प्रमाणात आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। उत्तरात तर तुम्हाला अगोदरच जर असा प्रश्न आला, आणि हा परभणी जिल्हा पोलीस 2023 चा प्रश्न आहे मित्रांनो,
परभणी जिल्हा पोलीस 2023 चा प्रश्न असून मित्रांनो अगदी फक्त ऑप्शन वरून सुद्धा हा प्रश्न सुटतो. फक्त बेसिक नॉलेज आपल्याला त्यातलं असायला लागतंय. 18 आणि 5 जे आहे यांचं संक्षिप्त रूप तुम्ही करूच शकत नाही ह्या दोन्हींच्या तुलनेत जरी बघितलं तर. आणि संक्षिप्त रूप जर तुम्हाला द्यायचं असेल तर हा ठीक आहे, या ठिकाणी जर 5च्या जागी 18च्या जागी जर 15 असताना मित्रांनो या ठिकाणी 15, तरीही आपल्याला 12, 15, 5 देता आलं असतं किंवा द्यावं लागलं असतं. का? कारण ह्या तिन्हींना एकाच संख्येने कुठल्याही काय होत नाही, भाग जात नाही. ह्या तिन्हींना काय होत नाही, एकाच संख्येने भाग जात नाही. जर या ठिकाणी 5 15 आणि 10 असं असतं तर ह्या सगळ्यांना 5 ने भाग जातो. 5 1 5, 5 3 15 आणि 5 2 10, 1 3 3 2 असं सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी उत्तर आलं असतं. पण आता या ठिकाणी जो 18 आणि 5 आहे, 18 आणि 5 या दोनही संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. या दोन्ही संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. त्यामुळे मित्रांनो आपलं 18 आणि 5 चं ऑप्शन जे आहे तो बी आणि सी जो आपला आहे, बी आणि सी ऍज इट इज इथं आलेला आहे. आणि 18 आणि 5 ला काय होत नाही, कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप मध्ये काय येणार नाही. मग हे 12 आणि 5 येणार नाही, 12 आणि 5 येणार नाही, 6 आणि 5 येणार नाही, 3 आणि 5 येणार नाही. मित्रांनो काय येणार नाही हे कळलं ना आपल्याला, तरीही काय येतं हे बी कळत असतं मित्रांनो, बरोबर. म्हणजे 3 जर ऑप्शन आपले ऑलरेडी इलिमिनेट होतात तर चौथा एकच ऑप्शन उरतो ते उत्तराचा. यामध्ये मित्रांनो प्रश्नाकडे कसं बघायचं आणि प्रश्नाकडे बघून तुम्हाला आपला दृष्टिकोन, मी नेहमी सांगत असतो, प्रश्नाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सोपा ठेवा मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाची उत्तरं सोप्या पद्धतीने मिळून जातील. अगदी अशा पद्धतीची. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पुन्हा एकदा ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो. यामध्ये काय असतं, सहसंबंध असतो मित्रांनो. ए जर 4 असेल तर बी 6 आहे असं त्यांनी सांगितलं मित्रांनो. याचा अर्थ तो असतो, ए जर 4 असेल तर बी 6 आहे, बी जर 18 असेल तर सी काय आहे, 5 आहे. तर त्यांनी सांगितलंय ए, बी आणि सी या तिन्हींच्यासाठी कोणती संख्या अशा असतील की त्या तिन्हींना सुद्धा एकत्र सामावून घेतील. आता तिन्हींना एकत्र सामावून घेण्यासाठी मित्रांनो हा 18 आणि 5 जो आहे हा बी आणि सी चा काय आहे, रेशो आहे, 5 आणि 18. आता मित्रांनो याच्यामध्ये जसं आपला 4 आणि 6 होता, या ठिकाणी लिहितो मित्रांनो मी थोडा वेळ. ए बरोबर 4 होता, बी बरोबर जर 6 होता, सॉरी बी बरोबर जर 6 होता, तर यांना आपण आणखी कसं लिहू शकत होतो मित्रांनो, ए भागिले बी बरोबर 4 भागिले 6. आता याला परत बे 1 बे, बे 3 6, बे 1 बे, बे 2 4. ए ला आपण या ठिकाणी 2 आणि 3 सुद्धा मित्रांनो काय करू शकतो, लिहू शकतो, बरोबर. म्हणजे हा काय आहे, तुलनात्मक आहे. जर ए 4 असेल तर बी 6 आहे. ए जर 5 असेल तर मित्रांनो, ए जर 5 असेल तर काय असेल, 5 मध्ये घेता येणार नाही आपल्याला, या ठिकाणी 2 आहे, मग आपण 2च्या तुलनेत जर घेतला, ए जर 6 घेतला मित्रांनो, ए जर 6 घेतला तर बी 9 यायला पाहिजे ना. समजतंय नक्की. चला पुढे. मग याच्यामध्ये आपण ह्या 2 ला 3 ने गुणल्याच्या नंतर काय येत होता, 6 येत होता. 2 ला जर 3 ने गुणल्याच्या नंतर 6 येत होता. ए जर 6 घेतला आणि बी जर आपण किती घेतला मित्रांनो, 3 ला सुद्धा काय करावं लागेल, ए ला जेवढ्याने गुणलं तेवढ्याला बी ला गुणावं लागेल. याला आपण किती केला, मग 9 केला. आता ह्या किमती आपण त्याच्यामध्ये टाकून बघू मित्रांनो, बरोबर. आता काय झालेलं आहे, ए ला आपण 6 पकडलेला आहे, बी ला 9 पकडलेला आहे. आणि पुढचा बी 18 आणि 5 तसाच ठेवू आपण. पुढचा बी 18 आणि 5 तसाच ठेवला तर आपल्याला ए काय करायचं आहे, बी 9 असेल तर ए किती आहे, 6 आहे, बरोबर. मग बी हा दुपटीने आहे मित्रांनो, गुणिले 2 आहे म्हणजे किती आहे, 18 आहे. 9 गुणिले 2 किती आहे, 18 आहे. मग ए सुद्धा ए 6 गुणिले 2 होणार आहे मित्रांनो, किती झाला, 12. 12 18 15 बघा 5, 12 18 5 उत्तर आहे का आपलं, आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण गुणोत्तर प्रमाण बघू शकतो. अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला गणित कसं सोडवलं ते समजलं असेल.
नसेल समजलं तर आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये आणखी त्याच्यामध्ये डीप मध्ये उतरू, तुमच्या सोबत उतरू मित्रांनो. तुम्हाला मी काय करणार आहे, अगदी गणित सोपी करून कशी बघायची आणि अगदी एका सेकंदात उत्तरे कशी काढायची हे शिकवणार आहे मित्रांनो. परीक्षांमध्ये सक्सेस होण्यासाठी, कोणत्याही परीक्षामध्ये सक्सेस व्हायचं असेल, मार्क्स मिळवायचे असतील, तर तुम्ही उत्तर किती स्टेप फॉलो करून काढलंय याला महत्व नाही, तुम्ही उत्तर बरोबर काढलं की चुकीचं काढलं याला महत्व आहे. मग बरोबर उत्तरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यासाठी किती सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचं ना हे मित्रांनो, याच्यावरती मी एक दिवस अभ्यास करत असतो आणि तुमच्या समोर एक 15-20 मिनिटाचा लेक्चर आणत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो लेक्चर पूर्ण बघत जा, लक्ष देऊन बघत जा. अरे अभ्यासासाठीच जे आहे ते कुणालाही बघावं वाटत नसतं. अभ्यासासाठी आपल्याला ज्याच्यातून 3-4 मार्क मिळणार आहे ते कोणालाही बघायची इच्छा होत नसते, कोणालाही रील्स सरकायला मज्जा वाटत असते मित्रांनो. कारण ते रील्स सरकवून वरती गेला आणि तुमच्या काहीही लक्षात नाही राहिलं तरी फरक पडत नाही. पण इथे मास्तर बोलतोय, तुमच्या फायद्यासाठी बोलतोय, तुम्ही ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याच्यातून 2-4 मार्क्स मिळणार असतात. ह्यासाठी बोलतोय मित्रांनो. हे बघण्यासाठी मनाची तयारी करावी लागते, हे निश्चित खरं आहे. चांगल्या गोष्टीसाठी मित्रांनो चांगला बदल करायचा असेल ना तर तुम्हाला काहीतरी मनाचा त्याग करावा लागतो, मनापासून कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. हे व्हिडिओ बघण्याची तुमची इच्छा होणार नाही, माझीही बनवण्याची इच्छा व्हायला नाही पाहिजे मित्रांनो ना, बरोबर आहे. चांगल्या काम करण्याची इच्छा होत नसते म्हणून ते काम चांगलं असतं मित्रांनो. कारण ते काम कोणीही करत नसतं, ते काम सर्वजण करत नसतात. जी कामं सर्वजण करतात ती कामं चांगली नसतात असं म्हणता येणार नाही. ती कामही चांगली असतील पण त्याला किंमत मित्रांनो, त्यावरून माणसाची किंमत कळत नसते. आता जेवणाचं काम हे चांगलंच आहे मित्रांनो, पण ते सर्वजण जेवतात म्हणून त्या जेवणाला काही किंमत, असं तू जेवतो म्हणून तू काय वेगळा वाटणार आहे का? नाही. सर्वजण रील्स बघत बसतात, हे सगळ्यांना चांगलं वाटतं बघण्यासाठी, अगदी मोफत आणि काय आहे अगदी मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. पण रील्स वरती सरकून तुमची किंमत मित्रांनो समाजामध्ये वाढणार नसते. तुम्ही यामध्ये जर शिक्षण घेतलं, कुठल्या तरी गोष्टीचं नॉलेज मिळवलं तर तुमची समाजामध्ये मित्रांनो नक्कीच काय होत असते, किंमत वाढत असते. आणि स्वतःची किंमत वाढवा रे. काय जीवनाला आला आणि असाच गेला, काय अर्थ नाही त्याला. तुम्ही आलात आणि तुमच्यामध्ये काहीतरी बदल झाला, ही मित्रांनो तुम्ही काय केलेलं आहे, जीवनामध्ये येऊन काहीतरी मिळवलं आहे. चला पुढचा जो आहे, एस बी जर ए बरोबर जर 3 असेल तर बी बरोबर किती असायला पाहिजे मित्रांनो? 4 असायला पाहिजे. हे यांनी सांगितले. काय सांगितलंय? ए जर 3 असेल तर बी 4 आहे. मग यांनी काय केलंय, या ठिकाणी मित्रांनो हा सी 5 घेतलेला आहे. सी जो आहे तो 5 घेतलेला आहे. ए जर 3 असेल तर बी 4 आहे. मग बी काय केला, बी बरोबर जर 2 असेल तर सी बरोबर काय केलेला आहे, सी बरोबर 5 आहे. आणि यांनी विचारलंय आणि सी आणि ए मधला संबंध काय आहे, सी आणि ए मधला संबंध काय आहे, म्हणजे सी ए किती आहे हे सांगितलं, विचारलं. सरळ करू शकता मित्रांनो. हा बी आहे, हा बी यापर्यंत येईपर्यंत कितीने कमी झाला, अर्ध्याने कमी झाला, बरोबर. अर्ध्याने कमी झाला किंवा याला डिवायडेड बाय काय झालं, 2 झालं. 4/2 बरोबर किती आलं, हा बी जर 2 आहे मग ए आपला 3 घेऊन टाकू. ए बरोबर 3, बी बरोबर काय केलेला आहे मित्रांनो, बी बरोबर आपला 4 आहे. बी बरोबर 4 आहे मित्रांनो. बी बरोबर 4. बी बरोबर 4 कसा मित्रांनो, कारण आपल्याला ए काढायचा आहे, ए दिलेलाच आहे. बी जो आहे आणि सी जो आहे तो सी काय केलेला आहे, बी च्या संबंधाने त्यांनी दाखवलेला आहे. मग या ठिकाणी ए च्या संबंधाने बी दाखवला होता. ए जर 3 असेल तर बी 4 आहे. बी जर 2 असेल तर सी काय आहे मित्रांनो, 6 आहे, बरोबर. सी काय आहे, 5 आहे. बी जर 2 असेल तर सी काय आहे, 5 आहे. मग हा बी जर 4 असेल म्हणजे कितीने वाढला मित्रांनो, मल्टिपल 2 ने, 2 ने गुणला ना. बी म्हणजे काय, 2 गुणिले 2 बरोबर किती, 4. हा आपला आला बी. मग सी ला काय करावं लागेल मित्रांनो, सांगा पटकन सांगा. सी गुणिले 2 बरोबर म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर काय आहे मित्रांनो, तर सी बरोबर 10 आहे. सी बरोबर किती आहे, 10 आहे. आता ए जर 3 असेल तर बी 4 असेल, बी 4 असेल तर सी किती असायला पाहिजे, 10 असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे वाढवताना किंवा मल्टिपल करत असताना
ह्याच्यामध्ये जर आपण मल्टिपल किंवा डिव्हाइड केलं तर ह्याच्यामध्ये मल्टिपल किंवा डिव्हाइडच करावं लागतं. बरोबर, त्यांनी जो रेशो सांगितला तो रेशो बदलू द्यायचा नाही. तो रेशो काय करू द्यायचा नाही, बदलू द्यायचा नाही. पण हा बदलू द्यायचा नसेल तर काय करावं लागतं, पुन्हा एकदा याकडे लक्ष द्या मित्रांनो. ही पुन्हा मांडणी करून दाखवतो मी तुम्हाला. ए बरोबर किती सांगितलंय त्यांनी, 3 सांगितलाय. ए 3 असेल तर बी बरोबर किती आहे म्हणतायत, 4 आहे म्हणतायत. त्याच्यानंतर बी जर 2 असेल, बघा आता या ठिकाणी बी जर 4 होता मित्रांनो, तोच बी जर 2 असेल तर सी किती आहे मित्रांनो, तर सी आहे 5. मग ए 3 घेतला, बी 4 घेतला, ए 3 आणि बी 4 असेच ठेवले कारण आपल्याला ए च पुन्हा काहीच सांगितलेलं नाही, ए एकदाच दिलेला आहे, बी हा 2दा दिलेला आहे, म्हणून आपण बी मध्ये काय चेंज झाला हे ओळखू शकतो. बी मध्ये चेंज असा झाला मित्रांनो की सी काढताना यांनी काय केला, बी अर्धाच केलेला आहे, म्हणून सी सुद्धा काय केलेला असेल मित्रांनो, या तुलनेत अर्धाच केलेला असेल, म्हणजे सी काय असेल, 5 आहे तो अर्धा आहे. बी गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर किती झाले मित्रांनो, 4. हा आला आपला बी. मग या ठिकाणचा सी विचारलेला आहे त्यांनी, तर सी गुणिले 2 करावं लागेल मित्रांनो. 5 गुणिले 2 किती, 10, म्हणून सी किती आला, 10 आला. आता त्यांनी विचारलंय काय हे लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी सी चा ए किती, सीस ए किती, सी किती असेल तेव्हा ए किती असं विचारलंय मित्रांनो. ए किती असेल तेव्हा सी जर विचारला असतं तर तुम्ही सरळ सरळ हे कॅन्सल केलं असतं आणि 3×10 देऊन उत्तर मोकळे झाला असता. यांनी विचारलंय सीस ए किती, मग सी ची काय आहे 10 आणि ए ची काय आहे 3. 10×3 मित्रांनो आपलं उत्तर आहे. 10×3 काय आहे मित्रांनो, उत्तर आहे. बरोबर. या ठिकाणी तुम्ही आणखी एक जर कॉमन फॅक्टर लक्षामध्ये घेतला तर काय घेऊ शकता, ए 3च दिलेला आहे, प्रत्येक तुम्हाला 2 ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सॉल्युशन मध्ये. आता 3चा कितीनेही जरी तुम्ही भाग दिला किंवा काहीही केलं तरी 4ही येणार नाही आणि 10ही येणार नाही. 3च्या तुम्हाला पटीत 4 आणि 10 करताच येणार नाही, हे लिहून घ्या. बरोबर. मग 3 तर त्यांना द्यावाच लागणार आहे उत्तरामध्ये, म्हणून 3 वाले उत्तर 2च आहेत मित्रांनो. आणि ए कुठे विचारलाय, 2 नंबरला विचारलाय. ए इकडच्या बाजूला विचारलाय म्हणजे 3 इकडच्या बाजूला पाहिजे, म्हणून उत्तर 4 मित्रांनो. तुम्ही अगदी माझ्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने 1 सेकंदात प्रश्न बघितला कीच उत्तर देऊ शकता. मी देऊ शकतो कारण मित्रांनो मी दिवस त्याच्यावरती प्रॅक्टिस केलेली आहे आणि हे तुम्हालाही शिकवायचं आहे मित्रांनो, म्हणून तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी हे अशा पद्धतीने सांगत आहे. आता हे बघा कसं ते पुन्हा एकदा समजून सांगतो. ए किती दिलाय त्यांनी, 3 दिलाय. बरोबर. ए बरोबर 3. ए 3 असेल तेव्हा कोण असेल, बी काय असेल, बी बरोबर काय असेल मित्रांनो, 4 असेल. आणि पुन्हा सांगितलंय बी जर 4 असेल तर सी काय असेल मित्रांनो, 5 असेल. बी जर 2 असेल तर सी काय असेल, 5 असेल. बी जर 2 असेल तर सी काय असेल, 5 असेल. मग मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय काय, ए हा 3 आहे, एकदाच माहिती दिलेली आहे. आपण संदर्भ कोणाचा काढणार आहोत, बी चा, आणि त्याच्यावरून पुढची माहिती बघणार आहोत. 3च्या पाड्यात गुणाकार करा, भागाकार करा, काहीही करा. 4 आणि 10 ने म्हणजे डिवाइड काहीही होणार नाही. 4 आणि 10 ने डिवाइड करण्यासारखं काही येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, ए हा 3 पकडू शकता. ए जर 3 ऍज इट इज पकडला तर ए हा किती आहे, शेवटच्या मध्ये विचारलाय त्यांनी रेशो मध्ये, तर शेवटचा काय पाहिजे आपल्याला, 3 पाहिजे. याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यातही नाही. उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पण मित्रांनो ह्या विजन मध्ये, ही विजन यायला प्रॅक्टिस जास्तीत जास्त लागते. तुम्ही प्रॅक्टिस नक्की करा मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला आणखी ही जी पद्धत आहे दुसऱ्या एका पद्धतीने उत्तर काढता येतं, ती दुसरी पद्धत सुद्धा शिकवतो. ती कशी आहे, अशी आहे मित्रांनो. ती बघा, ए बी आणि सी असे लिहून घ्यायचे. बघा ए बी सी असे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर ए किती सांगितलंय त्यांनी, ए जर 3 असेल तर बी किती आहे, 4 आहे. ए जर 3 असेल तर बी किती आहे, 4 आहे. असं वाचायला शिका मित्रांनो अगोदर. एस बी म्हणजे काय, ए जर 3 असेल तर बी किती असेल, 4 असेल. त्यांनी नंतर सांगितलं बी जर 2 असेल तर सी किती असेल, 5 असेल.
आता याला काय करायचं, हा जो बी आहे तो इकडे सी च्या खाली लिहायचा, बी वाला जो आहे तो 4 इकडे लिहायचा, हा बी वाला इकडचा जो आहे तो रिकाम्या जागा भरून काढायच्या मित्रांनो, त्या 2च्या खाली घ्यायचा. आता यांचा करायचा सरळ एका खाली एक गुणाकार, 3 दुने 6, 3 दुने 6, 4 दुने मित्रांनो 8, 4 दुने काय 8 आणि 5 चोक 20. हा झाला मित्रांनो आपला गुणोत्तर प्रमाण. आता या गुणोत्तर प्रमाणामध्ये त्यांनी विचारलं आपल्याला सीस ए चं प्रमाण किती आहे. सीस ए चं प्रमाण काय आहे, सी आपला आहे 20 आणि ए आहे 6. आता 20 आणि 6 ला जर तुम्ही कॉमन एखादा फॅक्टर बघितला तर 2 ने भाग जातो. बेत आहे 20 आणि बेत त्रिक 6, 10 से 3 जे आपला आहे ते रेशो येतो. ही पद्धत नक्की मित्रांनो तुम्हाला सोपी वाटली असेल. ही पद्धत जरी सोपी वाटली असेल, कोणतीही पद्धत सोपी वाटली असेल, मला फक्त तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. नाही तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचल्याच्या नंतर तुमचा रिझल्ट येणार आहे. तुमचा रिझल्ट आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही एक दिवस सक्सेस होणार आहेत मित्रांनो. ते खरं मला माझ्या कार्याची पावती मिळणार आहे. आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही जेव्हा सक्सेस व्हाल तेव्हा मला तुमचा कॉल येणं अपेक्षित आहे. तुम्ही मला कॉल करून सांगणार की सर तुमच्या या ट्रिक्समुळं आणि तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे आम्हाला गणित समजायला लागलं आणि गणितामध्ये आम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊन आलो. हे माझं ध्येय आहे मित्रांनो आणि हे तुमचंही ध्येय बनवा की तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स आले पाहिजेत. मीही मित्रांनो 100% देईल, तुम्ही 100% द्या. बघू गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कसे मार्क्स येत नाहीत. गणित बुद्धिमत्ताच नाही रे, मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला मी मराठी व्याकरणची सिरीज घेतलेली आहे. त्याच्यातून एकही प्रश्न जर सुटला नाही तर मला सांगा. तेवढा अभ्यास करतो आणि म्हणूनच तेवढ्या कॉन्फिडन्सने मित्रांनो मी तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला सांगत असतो. तर मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे, तो तिसरा प्रश्न आपण बघून घेऊ या ठिकाणी. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, 3 संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर. आता पहिली दुसरी म्हणला की इथंच गडी काय होतो, अरे यार पहिली दुसरी आपल्याला जमणारच नाही. का जमणार नाही, का जमणार नाही. तुम्ही कच्च्या गुरुची चॅनल आहेत मित्रांनो, तुम्ही स्टडी विथ एजे या चॅनलचे विद्यार्थी आहात. यामध्ये बघा पहिली संख्या ए म्हणा, अशीच सवय लागली ना आपल्याला प्रश्न सोडवायची. पहिली संख्या ए म्हणा, दुसरी संख्या बी म्हणा. पहिली व दुसरीचे गुणोत्तर म्हणजे एस बी. पहिली व दुसरीचे गुणोत्तर म्हणजे एस बी बरोबर काय आहे 3/5 आहे. म्हणजेच काय, ए जर 3 असेल, ए बरोबर जर 3 असेल तर बी बरोबर 5 असायलाच पाहिजे. ए बरोबर 3 असेल तर बी बरोबर 5 आहेच. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं दुसरी व तिसरी जी संख्या आहे, दुसरी व तिसरी जी संख्या आहे तिचं गुणोत्तर काय आहे मित्रांनो 3/4 आहे. बी बरोबर 20, सी बरोबर काय आहे मित्रांनो 3/4 आहे. मग या ठिकाणी बी जर काय आहे मित्रांनो, बी बरोबर 3 असेल तर सी बरोबर काय आहे 4 आहे. यांनी आता बदमाशी केली आहे मित्रांनो, इथे बदमाशी केली. बघा बदमाशी कशी केली, मधमाशी नाही, मला सर्दी झाली नाही, मी बदमाशीच म्हणतोय, बदमाशपणाच केलेला आहे. बदमाशी म्हणजे कशी केलेली आहे बघा. ही तिसरी संख्या 4 आहे सांगून दिलंय. तिसरी संख्या 4 असून तिसरी संख्या काय आहे 80 आहे. म्हणून सी बरोबर 4 बरोबर 80 असं लिहिलं मी तर काय चुकेल का मित्रांनो, अजिबात नाही. सी बरोबर 4 बरोबर 80 म्हणजे 4 चा 80 शी संबंध लावताना याच्यामध्ये काय करावं लागेल मला सांगा. 4 गुणिले 20, 4 गुणिले 20 बरोबर काय येईल मित्रांनो 80 येईल. समजतंय ना. नसेल समजत तर 80 ला 4 ने भाग द्या आणि 4 1 4 आणि 4 2 8 आणि 0 ला 0 म्हणजे 20 येतो. मल्टिपल मध्ये काय येणार 4 गुणिले 20 बरोबर काय आला 80 आला. मग हा 20 ने जर आपण 4 ला म्हणजे सी ला गुणला तर बी ने काय पाप केलं बाबा, बी ने काय पाप केलं, बी ला का नाही 20 ने गुणायचं, बी लाही गुणवा. मग बी काय येणार आहे आपला, हा सी आहे. बी जर आपला 3 असेल तर गुणिले 20 करा 3 ला बरोबर बी काय आला आपला 60 आला. आता बी जर 60 आला तर त्यांनी काय विचारले पहिली संख्या काय आहे. बघा आता याच्यामध्ये आणखी बारकाईने लक्ष द्या. बी बरोबर आता या ठिकाणी किती आहे, बी बरोबर 5
बरोबर काय आहे पण मित्रांनो, बी ची व्हॅल्यू काढली आपण, किती आहे 60 आहे. आता बी जर 60 आहे तर त्याला बी गुणिले एक्स करू आपण या ठिकाणी, गुणिले एक्स बरोबर काय आहे 60 आहे. बी तर 60 आहेच रे, पण 5 ला कितीने गुणवावं लागेल तेव्हा 60 येईल? काय नाही, भागाकार द्या. 12 पंचे 60, कितीने गुणावं लागेल 12 ने. मग ए बरोबर किती आहे मित्रांनो, ए बरोबर 3 आहे. 3 ला कितीने गुणावं लागेल मित्रांनो 12 ने, बरोबर काय आहे 36. ही काय आली आपली संख्या, पहिली संख्या काय आली 36. एवढं सोपं आहे का सोपं?